नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय. ईश्वरी आणि अर्णव बाहेर उभे असतात. अर्णव खूपच खुश असतो आणि ईश्वरी अर्णवला सांगत असते की अर्णव सर, तुम्ही आज जे काही हसत आहात ना, त्यामुळे खरंच खूप सुंदर दिसतंय. आणि जेव्हा तुम्ही अशी स्माइल करता, खुश राहता ना सर, तेव्हा तुमचा चेहरा खरंच खूप आनंदी वाटतो आणि तुम्ही हसताना खूप छान दिसता. असं ईश्वरी सरळ त्याला बोलून दाखवते आणि म्हणते, तुम्हाला माहितीये का सर, जेव्हा मी इंदोरला निघून जाईल ना, त्यावेळेला तुमचा हा हसरा चेहरा कायम मनात ठेवून मी कायम तुमच्या आठवणीत राहील. जेव्हा जेव्हा मला तुमची आठवण येईल ना, तेव्हा तेव्हा मला तुमचा हा हसरा चेहरा नेहमी आठवायला आवडेल. तेव्हा अर्णव म्हणतो की अच्छा मिस इंदोर, हे सगळं जे काही तू बोलतीयस, तर माझा चेहरा तुला कुठल्या नात्याने आठवायला आवडेल. असं म्हटल्यावर ईश्वरी एकदम शांत होऊन जाते. कोणतं नातं हे तिला काही सांगता येत नसतं. तर इकडे लावण्य खूप चिडलेली असते आणि ती म्हणते, बस झालं, आता मी हे काही सहन करणार नाही. आता माझा स्वतःवरचा ताबाच सुटलाय. आता मी काय करेन ना, माझं मलाच माहिती नाहीये. आणि आता बस झालं, आता मी हे सहन करणार नाही. आता फक्त शांतपणे बघणं नाही तर आता बॉम्ब फुटणार आहे. बूम असं म्हणून ती जोरात ओरडते. ती म्हणत असते की मामी, आता माझ्यातले पेशंट संपलेले आहेत. आता त्या ईश्वरी देसाईला मी काही सोडणार नाही. तेव्हा लावण्याला वल्लरी म्हणते की अगं शांत हो, हे असं काही करू नकोस. तेव्हा लावण्य म्हणत असते की नाही मामी, आता ना मी हे सगळं सहन करणार नाही. मी हे अजिबात ऐकून घेणार नाही. असं म्हणत लावण्य तिथून निघून चाललेली असते आणि ती काहीतरी करणारच असते. बाहेर जाऊन ती गोंधळ घालणार असते. कारण लावण्याने दारू पिलेली असते आणि त्या दारूच्या नशेत ती काय करून जाईल हे वल्लरीलाही माहिती नसतं. वल्लरी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण लावण्य काही ऐकत नाही आणि म्हणून वल्लरी तिच्या जोरात कानाखाली वाजवून देते. त्या वल्लरीने कानाखाली वाजवल्यानंतर लावण्य तिथल्या तिचीच गप्प उभी राहते. आता काय करावं हे तिलाही कळत नाही. तर आता इथे पुढे नेमकं काय घडणार आहे, लावण्य आणि वल्लरी ईश्वरी बद्दल काय प्लॅनिंग करणार आहेत आणि अर्णव पुन्हा एकदा ईश्वरी बद्दल कशा प्रकारे एकत्र राहील आणि तो ईश्वरीला इंदोरला जाऊ देईल का, हे पाहणं अगदी रंजकचेच ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.